लागणारे मैदा, मीठ चवीपुरतं आणि ओवा चोळून टाकायचा एवढा. त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं. आणि सगळं तेल या पिठाला लावून घ्यायचं व्यवस्थित. पाणी टाकून मळून घ्यायचं. मस्त असं डो तयार करून घेतला. याला एक अर्धा तास ठेवायचं. या पॅनमध्ये थोडेसे धने, 1 चमचा बडीशेप आणि थोडंसं ओवा, थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचं. हे खलबत्त्यामध्ये थोडंसं आरस बोबडं करून घ्यायचं. हे आरस बोबडं कुटून घेतलं आहे. जिरे पण थोडेसे भाजून घ्यायचं. जिऱ्याची पण पूड करून घ्यायची. तेल घ्यायचं मिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं. हिंग घालायचं. मिठाचं मऊ झाल्यानंतर त्याला ना थोडंसं मिक्सरमधून काढून घ्यायचं. मिठा गार होईपर्यंत आपण चटणी करून आंबट गोड चटणी. कचोरी सोबत लागणारी चटणी करण्यासाठी एवढी चिंच घ्यायची की चिंच शिजवून घ्यायची. हे असं शिजत आल्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचं आणि थोडंसं शिजवून घ्यायचं. ही चटणी तयार झाली. हिला ना गाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काळं मीठ घालायचं. वाटाणा क्रश करून घ्यायचं. पॅनमध्ये 2 चमचे तेल. त्याच्यामध्ये ना आपण जी बडीशेप आणि धण्याची हे घालायचं. तेलामध्ये थोडंसं फ्राय करायचं. त्यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ घालायचं. डाळीच्या पिठाला छान वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. त्यामध्ये परत थोडंसं हिंग घालायचं. हे वाटाणा घ्यायचा आहे बारीक अर्धवट कुटून घेतलेला. भाजून घेतलेले जिरे कुटून घ्यायचं. तुमच्या चवीनुसार तिखट घ्यायचं. हळद, काळं मीठ आणि आमचूर पावडर. हा सगळा तयार करून घेतलेला मसाला याच्यामध्ये घालायचा. छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी साखर घालायची. हे पीठ असं छान भिजलेलं आहे. त्याला ना व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे बिट्ट्या पाडायच्या. मंदाचेवर तेल गरम करायला ठेवायचं. हे आपण जसं पुरण ठेवतो ना तसं हे करायचं. लाटी गोल गोल करून त्यामध्ये सारण भरायचं.